नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये। जसं की तुम्ही थंबनेल आणि टायटलवरून बघितलं असेल की मी कशाचा तरी रिव्ह्यू देणार आहे, तर ते म्हणजे कूलिंग टावर। तर जसा उन्हाळा चालू होतो ना, तर तसेच आपल्या सगळ्या जणांचं कूलर म्हणा किंवा काही एसी, काही जण एसी घेतात किंवा काही जण कूलर घेतात। पण कूलर जर घेतलं ना तर त्यामध्ये भरपूर सारं पाणी लागतं, जवळपास 7 ते 8 लिटर किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा। म्हणजे जेवढं लहान किंवा मोठं आपण कूलर घेऊ तर तसं त्यामध्ये पाणी घालावं लागतं सारखं। पण ती जी हवा असते ना तर ती त्यापैकी बरीच असते, म्हणजे खूप चांगलीच असते असं म्हणायला हरकत नाही। कारण की आम्ही रिसेंटली ना हाय फ्रेश कूलिंग टावर जे असतं ना तर ते घेतलं होतं। जसं की ते जागासुद्धा कमी कंझ्युम करतं आणि पाणीसुद्धा कमी लागतं, ह्या हिशोबाने आम्ही घेतलं होतं। आणि त्यावरचे यूट्यूबवरचेच रिव्ह्यू बघून आम्ही घेतलं होतं की खूप छान थंड हवा लागते, जवळपास 7 ते 8 तासापर्यंत एकदम छान कूलिंग राहतं। तर आम्ही ना त्याचा यूज जो आहे ना तर तो सकाळी म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये सुद्धा करून बघितला आणि रात्रीसुद्धा करून बघितला। तर सुरुवातीला तर असं वाटलं की जसं म्हणजे दुपारी कसं आहे जास्त हीट असते, त्यामुळे मग आम्ही विचार केला की चला ठीक आहे रात्री बघूयात। तर रात्रीसुद्धा ते काही नाही। तर याचा मी ना तुम्हाला रिअल रिव्ह्यू देणार आहे। तर ते अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आहे, तर त्यामध्ये मी बोलणार आहे, म्हणजे जो जेन्युइन रिव्ह्यू आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर हे आहे ते हाय फ्रेश कूलिंग टावर। तर पॅकेजिंग वगैरे खूप छान येते, म्हणजे पॅकेजिंगमध्ये वगैरे एकदम छान, काही डॅमेज वगैरे काहीही होणार नाही याची सर्वत्र काळजी घेतली जाते। पण आहे ना प्रॉब्लेम असा आहे की यामधनं अजिबात थंडगार हवा येत नाही। ज्या प्रकारे जर आपण टेबल फॅन, मोठ्या साईजचा टेबल फॅन जर लावला आपल्यासमोर आणि त्यानंतर त्याची कशी हवा येईल ना, अगदी सेम तशीच याचीसुद्धा हवा येते। पण चला बघूयात आणि अजून आणखी मी तुम्हाला त्याचे डिटेल्ससुद्धा देते। तर पॅकेजिंग तर छान होतीच आणि हे जवळपास 10,000 रुपयांना आपल्याला मिळतं। म्हणजे जर तुम्हाला घ्यायचंच असेल अगदी, तरी मी तर नाही करणार तुम्हाला रेफर की हे घ्या म्हणून। कारण की आपले जे कूलर असतात ना तर ते एक वेळेस पुरतात, त्यांना थोडासा मेंटेनन्स जास्त असतो। पण ते जे आहेत ना तर ते खरंच काम करतात। ॲटलिस्ट जेव्हा बाहेर दुपारी ऊन खूप असतं त्यावेळेस ते आपल्याला ॲटलिस्ट पूर्ण जी रूम आहे ना आपली तर ती कवर छान थंडगार वगैरे करतात। पण हे अजिबात असं काहीही होत नाही याने। आणि सगळ्यात मेन म्हणजेच यूट्यूबवरती जे रिव्ह्यू सांगतात की 7 ते 8 तास थंडगार वगैरे राहते रूम, तर 7 ते 8 तास नाही राहिली तरी चालेल, पण ॲटलिस्ट दुपारचे 2 ते 3 तास जरी थंडगार राहिलं ना तरी हे वर्थ होतं असं मला तरी वाटतं। कारण की काही नाही, यामध्ये ह्या अशा प्रकारच्या बॉटल्स येतात आणि ह्या आपल्याला फ्रीजमध्ये वगैरे भरून ठेवून त्याचा बर्फ करायचा असतो। आणि याच्यामध्ये ना असं एक लिक्विड वगैरे असतं की ते लिक्विड जे आहे ना तर ते असं थोडंसं जे पाणी जे आहे ना तर ते चिकट चिकट करतं, म्हणजे त्याच्यामध्ये बबल्स वगैरे तयार होतात अशा प्रकारचं। पण ते काही म्हणजे बर्फ वगैरे टाकल्यानंतरसुद्धा ना अजिबात काही थंडगार वगैरे होत नाही। पॅकेजिंग बघा किती छान अशा पॅकेजिंगमध्ये आलेलं आहे। खरं तर मी ज्यावेळेस हे ओपन करत होती ना तर त्यावेळेस मला भरपूर जास्त एक्साइटमेंट होती, कारण की आम्ही जिथं राहतो तर तिथे प्रचंड गरमी, म्हणजे त्यातल्या त्यात घरात भरपूर प्रमाणात ऊन येतं, म्हणजे संपूर्ण दिवसभर घरात ऊन असतं। त्यामुळे आणि ज्यावेळेस मी हे लावलं त्यानंतर मग मला असं वाटलं की आपण बर्फ वगैरे केलेला नाही आहे त्यामुळे हे असं होत असेल, पण तसं काहीच नाही। मी बर्फसुद्धा केला, इवन आम्ही जवळपास 7 ते 8 दिवस यूज करून बघितलं। आणि लकीली त्यामध्ये ॲमेझॉनवरती ना असं लिहिलेलं होतं की फक्त हे रिटर्न होत नाही, हे फक्त रिप्लेस होतं 10 दिवसामध्ये। पण ज्यावेळेस आम्ही ना कस्टमर केअरला कॉल वगैरे केला आणि हे जे सगळे प्रॉब्लेम्स सांगितले आणि इवन याच्यामध्ये ना एक रिमोट येतो, तर तो रिमोटसुद्धा वर्क करत नव्हता। तर त्यामुळे खरं तर आम्ही हे रिटर्न करून बघितलं, म्हणजे झालं तर झालं बघूयात। आणि मग साठीच केलं होतं, कारण की तिथे लिहिलेलं होतं डायरेक्टली की रिटर्न होणार नाही, फक्त रिप्लेस होईल। तर मग त्या बॉटल्स मी ना लगेचच भरून ठेवल्या आणि इथं बघा हे जे आहे ना तर हे अशा प्रकारचं ना स्टँड येतं। तर हे दोघं आपल्याला अटॅच करायचे असतात आणि मग स्क्रूड्रायव्हर त्यांनी दिलेला आहे आणि बघा ते ब्लॅक कलरचं तुम्हाला दिसतंय ना तर ते आहे ते रिमोट। तर ते अजिबात वर्क वगैरे करत नव्हतं आणि इथे बघा हे अशा प्रकारचं ना दिसतं उभं केल्यानंतर। आणि जेवढं म्हणजे आपण त्याच्याजवळ झोपलेले असू, बसलेले असू, तर तिथेच आपल्याला फक्त तेवढी हवा लागते, बाकीचं काहीही रूममध्ये थंडावा होत नाही।
जर तुम्हीसुद्धा असं काही घेण्याचा विचार करत असाल ना, तर अजिबात काही घेऊ नका. त्यापेक्षा एक टेबल फॅन घ्या, जेणेकरून तुम्ही जिथं झोपलेले असाल, तर तिथं जवळपास त्याला लावता येईल आणि मग तो इझिली जशी याची हवा लागते ना, अगदी तशीच सेमची टेबल फॅनचीसुद्धा हवा तुम्हाला लागेल. आणि बाकीचे जे लोकांचे व्हिडिओ आहेत, तर माहीत नाही, तर ते असे का रिव्ह्यू देतात, की खूप छान चालतं, खूप छान हवा वगैरे देतं, छान थंडगार राहतं 7 ते 8 तासांपर्यंत रूम. कारण की त्यांना मे बी ते पेड प्रमोशनसाठी वगैरे येत असतात. त्यामुळे ते अशा प्रकारचे जे रिव्ह्यूज आहेत ना, तर ते आपल्याला देत असतात. आणि तुम्हीसुद्धा जर असं काही घेण्याचा विचार करत असाल ना, तर अजिबात घेऊ नका. हे फक्त पैसे वेस्ट होण्याचं काम आहे, बाकी काहीही नाही. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.